काल एक म्हातारं माया पुढे बसलं ना, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं, मा अभंगच विसरला, कोणत्या गावात सुधारणा मा. त्याला म्हणलं तोंड काऊन तसं केलं, मला उपवास आहे, म्हणलं सोडून दी पण फ्रेश बस. मला सांगा, बायकोच्या अंगावर फाटकी साडी असली इज्जत कोणाची जाती? गावाची. नाही सुधरत. बायकोच्या अंगावर फाटकी साडी इज्जत कोणाची जाती? मी खाली येऊ का? कोणाची जाती? नवऱ्याची. मग बायको नाराज असल्यावर अपमान कोणाचा? नवऱ्याचा. आणि पांडुरंगाचा भक्त नाराज असल्यावर अपमान कोणाचा? देवाचा. विठ्ठला. ड्रायव्हर त्याला म्हणायचं, गाडीत बसलेल्या माणसाला कळू द्यायचं नाही गिअर किती आहे. त्याला ड्रायव्हर म्हणते, आता हे गिअर टाक, तू का धसकट उपटी, तू तेच कळत नाही. तू कायला गाडी चली तू? पखवास, कीर्तन, भजन. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी, बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. आत्मनिवेदन भरीत रोडगा निवद दिला हरोहरी, एका जनार्दनी धन्य खंडेराया त्यावरी कुंचा वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. विठ्ठला. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती. आवाज दाबू नका. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा बारी, सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज
यांचा सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग आणि अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज आमच्या जीवनामध्ये मल्हारीची वारी कशी आली याचं गोड चिंतन सांगून भगवंताला कैवारी करण्याचा उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या बिडकीन नगरीमध्ये आज नैमित्तिक स्वरूपाचा एक दिवसीय कार्यक्रम आणि या एक दिवसाच्या कार्यक्रमाला अतिशय गोड लाभलेलं हे सगळं सौंदर्य एकदा पुरुष वर्ग माता भगिनी यांच्याकरता जोरदार सर्वांनी टाळे वाजवा. कारण अशा प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा इतक्या उन्हामध्ये कोणीच कुठं बसू शकत नाही. पण सर्व खंडेरायाचे भक्त मंडळी खंडेरायावर प्रेम किती असावं. अनुकूल कालामध्ये परमार्थ करणारे विठ्ठलभाऊ लोक जास्त आहेत, पण प्रतिकूल वातावरणामध्ये परमार्थ कसा करावा या तुम्हा सर्व मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो. एक दिवसीय खंडेरायाच्या चंपाषष्ठी निमित्ताने चालत असलेला आपला हा नैमित्तिक स्वरूपाचा एक दिवसीय कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये कुशल मार्गदर्शन ज्यांचं लाभलं, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे, तरुणाचं आकर्षण म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आदरणीय या परिसराचं वैभव, आपल्या सर्वांचं आदराचं स्थान आमचे आदरणीय युवा कीर्तनकार आणि तरुण पिढीचं आकर्षण आमचे आदरणीय संदीप महाराज खंडागळे. एकदा जोरदार महाराजांचं टाळी वाजवून सर्वांनी स्वागत करा. कारण निवेदन करायला माणूस गोड लागतो, सूत्रबद्ध पाहिजे. गायक कोण, वादक कोण, कीर्तनकार कोण आणि या सर्व खंडोबा मंदिर समिती बिडकीन या सर्व मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. या समितीने अतिशय भव्य आणि दिव्य गोड स्वरूपाचं नियोजन केलं. सर्व आमच्या आदरणीय परमार्थप्रेमी सरपंच असतील, सर्व सहकारी मंडळी, भगवान खंडेरायावर प्रेम करणारे सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एका दिवसाचा कार्यक्रम तुम्ही इतक्या भव्य आणि दिव्य उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केल्याबद्दल आमचे आदरणीय खंडोबा महाराज मंदिर समिती सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या सेवेला आज उपस्थित महाराष्ट्रातील हे नामवंत गुणीजन मंडळी एक दिवसाच्या कार्यक्रमाला उपलब्ध झाली. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग महामेरू आमचे आदरणीय जिवलग मित्र, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी मृदंगाची यादी, त्या मृदंगाच्या यादीमध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं, मी तर म्हणतो त्या यादीमध्ये आमचे आदरणीय विठ्ठल महाराज गुंजाळे यांचं नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होत नाही. एकदा जोरदार टाळे वाजवून सर्वांनी स्वागत करा. विठ्ठल महाराजांना मनापासून मी धन्यवाद देतो. एकूण आदरणीय भजन गंधर्व, संगीत विशारद, संगीत अलंकार, युवा कीर्तनकार आणि आमचे सोबत आम्ही ज्या महाराजांकडे अध्ययन केलं, आमचे गुरुवैरे भजनानंदी वैराग्यमूर्ती रखमाजी महाराज नवले, एकाच पाठाला आमचे आदरणीय उत्कृष्ट कीर्तनकार भजन गंधर्व आमचे सोपान महाराज नवपुते, जोरदार त्यांचे टाळे वाजवून स्वागत करा. आणि एकूण आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वैभव उत्कृष्ट कीर्तनकार भजन गंधर्व आमचे आदरणीय दीपक महाराज पडूळ, जोरदार त्यांचे टाळे वाजवून स्वागत करा. विनेकरी बाबूराव महाराज पाटील महाराज, विनेकरी सर्व विद्यार्थी मंडळी करता एकदा गोड टाळी वाजवा मस्त महाराज. सर्व मंडळी एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टीम फार महत्वाची राहते. नावच प्रकाश असल्यामुळे प्रकाश पाडायचं काम त्यांनी केलं. जोरदार टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता मस्त. प्रकाश मंडप सिस्टीम आमचे बिडकीनवाले, त्यांनाही मला वाटतं इथलीच आहे ना, मस्त नामामने देवान घरचे घरी जेवा म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद. एकदा टाळी वाजवा जोरात त्यांच्याकरता. टाळी वाजली म्हणजे माणूस खुस राहतून बटणं पुढं सरकत येत मोकळ्या म्हणून. मस्त निवेदन, कारण त्याच्याशिवाय आम्हाला शोभा नाही. आणि तुम्ही सर्व मंडळीनं, श्रोते मंडळीनं ही शोभा वाढवली. कारण कीर्तनकार बोलवा, गायक बोलवा, वादक बोलवा, पण तुमच्याशिवाय शोभा नाही. जेवण करायचं तर गावरान तुपाशिवाय जेवणाला शोभा नाही, मंदिराला दिव्याशिवाय शोभा नाही, वेदांताशिवाय पंडिताला शोभा नाही आणि वक्त्याला श्रोत्याशिवाय शोभा नाही. विठ्ठला सर्व मंडळी आमचे युट्यूब चॅनलवाले जुने मित्र आहेत. आता आम्ही ते बंद केले टाकायचं, पण ते मस्त जुने माणसं एकदा जोरात त्यांच्याकरता बी टाळे वाजवा. सर्व पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक. मस्तक हे पायावरी
ते सर्वच लागतं. अन्नदान करणारे मंडळी त्यांनाही धन्यवाद. आर्थिक मदत करणारे मंडळी त्यांनाही मनापासून धन्यवाद. सर्व प्रकारचं सहकार्य तुम्ही केलं आणि खंडेरायाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता अतिशय भव्य आणि दिव्य एक दिवसीय चंपाषष्ठी निमित्ताने कीर्तनाचा महोत्सव. विठ्ठला तसं या खंडोबा मंदिर समितीचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण कीर्तन भगवंतासमोर ठेवणं हे फार कौतुकास्पद आहे महाराज. नाही तर लोक कार्यक्रम चंपाषष्ठीचे भरपूर करते, पण भगवंताला जे आवडतं ते करीत नाहीत. नाना प्रकारचे कार्यक्रम करतात, पण भगवंताला जे प्रिय आहे, खंडोबाला जे प्रिय आहे, गड्याने अशी सेवा करावा मालक संतुष्ट व्हावा. गड्याने अशी सेवा करावा मालक संतुष्ट व्हावा. पत्नीनं अशी सेवा करावा मालक प्रसन्न राहावा. शिष्याने असा अभ्यास करावा गुरु संतुष्ट राहावा. आणि भक्ताने असा भजन करावा ते खंडेरायाला प्रिय व्हावा. आणि जे देवाला आवडतं ते करा. देवाला दुसरं काय आवडतं? आवडे देवाचे ऐका तो प्रकार, आवडे देवाचे ऐका तो प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. नामाचा चांगले लाभलेत. वादक विठ्ठल महाराज सारखे नियोजन मस्त. तुम्ही बघा सगळे गुलाबासारखे तोंड आहेत बघा. एक बी सूर्यफुल नाही असं इचकाल आलं. महाराजाच्या पुढे बी संदीप महाराज माणसं नीट पाहिजे. प्रसन्नता ही परमार्थाची पावती. कधी बी सदैव प्रसन्न जे असतात ते भगवंताचे भक्त असतात. विठ्ठला जे भगवंताला प्रिय आहे ते केलं म्हणजे भगवान संतुष्ट होतात. खंडेरायाला हेच प्रिय आणि तुम्ही हेच नियोजन केलं आणि हे सद्बुद्धी होण्याकरता सुद्धा पुण्यच लागतं. सत्य संकल्पाचा दाता नारायण. उत्सव तसे षष्टीचे आपल्या संप्रदायामध्ये 3 केले जाते. तत्वज्ञानामध्ये 3 षष्टीला किंमत आहे. पहिली षष्टी ती कपिला षष्टी. कोणती षष्टी? बोला मोकळे मनाने बोला. कपिला षष्टी. दुसरी षष्टी नाथ षष्टी. तुम्हाला जवळच आहेत पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराज. किती किलोमीटर इथून? 300 पैठण 30 किलोमीटर. तरी बी काय लय लांब नाही. नाथ षष्टी. आणि तिसरी षष्टी चंपा षष्टी. आता कपिला षष्टी संदीप महाराज 60 वर्षाला एकदा येते. किती वर्षाला? इथं कोणी कपिला षष्टी बघितली का? हात वर करा बरं. तुम्ही बघितली नाही आणि माझ्या जीवनात काय आली नाही. जेव्हा येईल तेव्हा मी राहील का नाही याचा भरोसा नाही. 60 वर्षातून एकदा येते, त्याला कपिला षष्टी म्हणतात. नंतर एक षष्टी येते ती नाथ षष्टी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज जलसमाधी सोहळा. पण लोक षष्टीला जात नाहीत, तिकडे काष्टीला जातील पण षष्टीला नाही. पण या षष्टीला गेलं पाहिजे. नाथ षष्टी. आणि तिसरी षष्टी खंडेरायाची, त्याला चंपा षष्टी म्हणते. आणि या चंपा षष्टीचा उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या घरापासून आलेला आहे. विठ्ठला कृष्ण परमात्मा खोड्या करू लागले. किती घराने खोड्या नको करू माझ्या बाबा, खोड्या नका करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा.
खोड्या नको करू माझे बाबा हे माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा माझे 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 खोड्या भरपूर भगवान श्रीकृष्ण करू लागले. आता ते देव होता, देव कळण्याकरता हृदय तितकं स्वच्छ लागतं मला. देव होता, देवाने कर्म केले ती लीला झाली, आपण कर्म केलं ते भोगावं लागतं. देव खोड्या करू लागले आणि खोड्या मानल्यावर मग घराण्याला दम नाही. गवळणी घराने सांगतीये स्वदेशी गवळणी घराने गवळणी घराने सांगतीये स्वदेशी गवळणी घराने सांगतीये स्वदेशी हे नाही तुला खावनिया पळून जातो ऋषिकेशी काही दिन खावनिया पळून जातो ऋषिकेशी लाडका कानाबाई तुझी तुला गोडवाने याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू आटे लाडका कानाबाई तुला गोडवाटे याच्या खोड्या सांगू महिपत्र सिंधू आटे मग भगवान श्रीकृष्ण खोड्या करू लागले, घराने येऊ लागले. मग बऱ्याच बाया म्हणल्या कृष्ण असा ऐकत नाही ना, यशोदा एक काम कर ना, खंडेरायाला नवस कर. आणि यशोदा मातेने नवस केला. कोणाला बोला, कोणी केला, कोणाला केला आणि कोणाबद्दल केला? नंदराजाच्या घरात चंपाषष्ठीचा नियम आहे. नंदाची या घरी चंपाषष्ठी नियम, नंदाची घरी चंपाषष्ठी नियम, नंदाची या घरी चंपाषष्ठी नियम, नंदाची घरी चंपाषष्ठी नियम, कुळी कुळ धर्म मार्तंडाचा, कुळी कुळ धर्म मार्तंडाचा, धर्म मार्तंडाचा. आणि मग यशोदेने नवस करायचं म्हणल्यावर काय केलं? खंडेराला नवस कोणता लागतो? नैवेद्य कोणता लागतो? पक्वान्ने नाना भरित रोडगा, पक्वान्ने नाना भरित रोडगा, पक्वान्ने नाना भरित रोडगा, पक्वान्ने नाना भरित रोडगा, केले अपरमित यशोदेने, केले अपरमित यशोदेने, केले अपरमित यशोदेने. मग भगवान श्रीकृष्णाच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम. हो, वाघ्या मुरळी आले चक्रपाणी खेळताची, भगवान श्रीकृष्णाच्या घरी चंपाषष्ठीचा नियम आहे. या शिष्टीला फार मोठी किंमत आहे. तिचं नाव आहे चंपाषष्ठी. आजचा दिवस म्हणजे फार पवित्र दिवस आहे. मणी आणि मल्ल यांचा नायनाट करण्याकरता उजडलेला दिवस म्हणजे आजचा चंपाषष्ठीचा दिवस. विठ्ठला आणि मग ज्या देवा पुढे कीर्तन आहे का त्या देवाचा अभंग घेतला पाहिजे, कीर्तन करायला बाण पाहिजे. खंडोबा पुढे कीर्तन म्हणल्यावर वारी झालीच पाहिजे. माझ्या मल्हारीची कीर्तन करायला समय सूचकतेचं भान पाहिजे. कुठं अभंग कसा घ्यावा याचं ज्ञान पाहिजे. हो, लेकरू जन्माला आलं बारशाला कीर्तन ढोला, अभंग कोणता घ्यावा? शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, जमत नाही ना. ज्याचं त्याचं भान पाहिजे. या अभंगातून देवाला कैवारी करण्याचा उपाय, उपदेश. आणि मल्हारीची वारी आमच्या जीवनात कशी आली? तसं जीव म्हणला तिथं वारी, देव म्हणला तिथं वारी, आणि संत म्हणले तिथं वारी. विठ्ठला जीवाची वारी वेगळी, देवाची वारी वेगळी आणि संतांची वारी वेगळी. जीवाची वारी दोन प्रकारची, अहंकाराची वारी एक आणि संसाराची वारी दोन. जीव करतो ह्या दोन वाऱ्या, एक संसाराची वारी आणि एक अहंकाराची वारी. आज सगळ्या जगाचं तुम्ही चिंतन करा, दोन वाऱ्या जास्त वाढल्यात, एक संसाराची आणि एक अहंकाराची. प्रत्येक माणूस मी मी मी, याला कोणती वारी म्हणते? मी मी वेळा वेळा करीत असे, तुका म्हणे काळचे पियला गळा, तुका म्हणे काळचे पियला गळा, तुका मन 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 काळचे पियला गळा.
तसे मी वेळोवेळा करीत असे. मी वेळा करते, मी वेळोवेळा करीत मुक्कामाला जियाला गाळा. मी वेळोवेळा करीत असे. मी वेळोवेळा करीत असे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये अहंकार वाढलेला आहे. प्रत्येक क्षेत्रात, परमार्थात बी, संसारात बी आणि राजकीय क्षेत्रात बी. काय वाढलाय? फक्त अभिमान, अहंकार. आणि अहंकाराने कोणाला सोडलेलं नाही महाराज. जास्त अहंकार संसारिकाच्या माग कमी लागन, पण परमार्थिकाचे जास्त लागतो. आपल्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही, आपल्यासारखा वादक कोणीच नाही, आपल्यासारखा गायक कोणीच नाही. हे काय आहे? अहंकार. आणि देवाला सगळं जमतं, पण अहंकार जमत तिला भरा जरी. होया भीमान तिळ मागला जरी होया भीमान मेरुत समान भारत तिळ मागला जरी होया भीमान मेरुत समान भारत वा 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 वा. मेरुत समान भारत हे देवा समान भारत तिला मात्र जरी होया अभिमान. मेरू तो समान भार देवा. अहंकार. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला 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 हा, हा, हा. विठ्ठला 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 प्रत्येक परमार्थात ज्याला प्रवेश करायचा त्याने अहंकारावर पहिलं मारा तुळशीपत्र ठेवायचं. अहंकार नको. अहंकार कामाचा नाही. पहिली वारी ही अहंकाराची जीवाची. अहंकार संपला की परमात्मा घरी आला. तरी वश घर नारायण. परिवार घर परमार्थामध्ये कळस गाठायचा त्याने अहंकार सोडून द्यायचा. अहंकाराची वारी कधी संपत? ज्ञानोबा म्हणले तैसी माझी या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. नंबर 2 वारी संसाराची. रात्रंदिवस आपण कोणती वारी करायलो? काय हरिपाठातला अभंग आहे. साया सकारीशी आवाज दाबू नका, मोकळा दाबू नका. रात्रंदिवस आपण आटोकाट प्रयत्न करून संसार करायलो. बरं सगळ्याला माहिती आहे संसारात काहीच मिळणार. किती प्रयत्न केले तरी 75% तर वायालाच जातात महाराज. काय काकड्यातलं प्रमाण आहे. येथे अवघी वाया गेली दिसती सासरे. कामाने नासाविषयी झाल्या वेताचा. तरी सुद्धा आपली संसाराची वारी खंडत नाही. रात्र पुरत नाही यातनं, दिवस पुरत नाही. रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान. हो संसाराची वारी. आणि किती बी संसार केला पदरात काही पडत. तुमच्याकडे नवरदेवाला हळद लागते का? बोला.
आदल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी? तुम्ही मोठ्याने बोला म्हणजे त्याचा आवाज येत नाही. आदल्या दिवशी. बरं हळदच का लावते? भुरकी मशाला का लावित नाही बस? कोणता मार लागल्यावर हळद लावते? कोण म्हणलं मुका? आणि मुक्या माराची व्याख्या काय? आवाज तर होत नाही आणि आग झाल्याशिवाय त्याच नाव संसार आहे. किती बी करा. आता इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरोबर. फक्त लग्न झालेली. अरे बाप, इतके ब्रह्मचारी बिडकीन मध्ये. हे सगळ्याचे लग्न झाले संदीप बुवा. हातवर का करीत नाहीत? इतके वैतागलेत. हातवर घ्यायची इच्छाच नाही आणि याच नाव संसार आहे. विठ्ठला संसार कोणी बी करा, कुठेही करा, कसाही करा. महाराज म्हणले त्याचं रूपकच तसं आहे. प्रपंच कबाड एरंडाचे परी, प्रपंच कबाड एरंडाचे परी, रस स्वाद गोडी काही नाही, बाबा तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? भाऊसाहेब दादा. राग नाही येणार? मोकळं बोलू का? लग्न झाल्या झाल्या नवरा बायको जितकं गोडीनं बोलतेत, गोडीनं राहतात, तितकं म्हातारपणाला नाही. अहो ते त्यालाच नाही. तुम्ही कोणाला बी विचार, अनुभव तसाच. लग्न झाल्या झाल्या आपल्या बायकोला मनाभर नाव घ्या. असं नाव घेते इथून तर पार नांदेड पर्यंत. येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा आडकी, त्याला घुंगर 12 पान खाते, 13 घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला, पाणी आणते, आडाचं वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वडे, 7 वड्यात पलंगण, पलंगावर गादीन, गादीवर उशीन, उशीवर बसीन, बशीत कपन, कपात घडीन, घडीत वाजला एक, पांडुरंगाचं नाव घेते बिना अनुभव खूपची लेख. एवढं नाव कुठपर्यंत माहिती? एक लेकरू होसतो आणि एक लेकरू झालं पाहिलं मला नाव घ्या. 3च काड्यात खलास सरपंच. हा मग म्हणती बाई, राम बसले राज्यावर, सीता बसली अंकावर, आमच्या त्यांचं नाव घेते, तेच माझ्या कुंकावर. आणि बाकीच्या काड्या चुलीत. आणि म्हातारपणात मनाबर म्हातारीला नाव घ्या. दात खाऊन नाव घेते म्हातारी विठ्ठल बुवा. मग म्हातारी म्हणती, जात होते मा हळदी कुंकाला, बटन तुटलं बाटव्याचं, काय नाव घ्यायचं? त्या सटव्याचं. अरे ज्याच्या करता हाडचे काळे केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. संसार कोणी बी करा. तुम्ही आम्ही काय धरून बसले महाराज? काय कमी होतं त्याच्याकडे? प्रपंच माझी सुख जोडे तरी का शिविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते येडे म्हणावे. भरतृ हाडीने राज्य टाकले, त्याने गोरक्षनाथ ते पुष्री राज्य टाकून मुंडी झाले. किती गेले भूपती? 899 कोटी भूपती तर जनाची नाही गणतीचे योगाप्रती निघाले. बरं कमी काय? 18-12 वनस्पती, फुले फळे वळती, बावीच्या पोखरानी नदी गंगा वाहती, बावीच्या पोखरानी नदी गंगा वाहती, एका घरी कुलस्त्रिया राज्य राणी वशंपती, घरी कुलस्त्रिया राज्य राणी वशंपती, हे सुख सनमिया कासया योग शिविती, हे सुख सनमिया कासया योग शिविती, पर्याय मदला सा सोहम जोर बाळा, पर्याय मदला सा सोहम जोर बाळा, हे पर्याय मदला सा सोहम जोर बाळा, पर्याय मदला सा सोहम जोर बाळा. टाळी वाजवायला कोणी जन्म नाही करता. वातावरण जुळून आलंय मला. फक्त मला दया तुमची आली, तुम्ही उन्हात बसले. पण जाऊ द्या, नवरदेवापेक्षा सोकण्याची बेजारी. नाही तर आज बघा विद्यार्थी मंडळी इतके टाळकरी बोलवणं सोपं नाही महाराज. टाळी वाजवा विद्यार्थी करता येईल. कीर्तन एकल्याचं खेळ नाही महाराज. महाराज किती बी हजाराचा आणा, किती बी लांबून आणा, कीर्तन करायची शोभा म्हणजे मृदंग, गायक आणि टाळकरी आणि पुढं बसणारे प्रसन्न. प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे.
म्हणजे नदीत नाही तर वाड्यातच जायचं का आम्ही. प्रवास करायचा गाडी कशी पाहिजे चांगली, रस्ता कसा पाहिजे चांगला, आणि ड्रायव्हर कसा पाहिजे डबल माळकरी सिंगल नाही. हा स्वयंपाक करायचा तर बाई कशी पाहिजे सुगरण, नावाची का हाताची. पहिल्या बाया सुगरण होत्या नावाच्या, आता हाताच्या का पहिल्या हाताच्या होत्या. पहिल्या बाईनं भाकर केली तर इतकी भाकर फुगत होती, आता भाकर फुगती का करणारी फुगती. डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला. बाई सुगरण पाहिजे आणि वाढणारा बी उदार पाहिजे. संदीप महाराज काही लोक खाऊ भरपूर घालतात पण खालताना टोचून बोलत. हा त्याला वाटतं आम्ही लई जागीरदाराची अवलादी. कधीच महाराज खातानी लोकांना टोचून बोलू जाऊ नका. श्रीमंती म्हणजे हे लई दुपारची सावली महाराज. ती माणूस माणसाच्या जीवनात 5 वेळा भिकारी आणि 6 वेळा श्रीमंत. कोणाचा अंत बघ जाऊ नका. चटणी भाकर खाऊ घाला, फक्त खातानी महाराज गोड बोला. काहीचा कार्यक्रम असा आहे खाऊ घालतेत पण मुकी घास हाती टोला, मुखी घास हाती टोला, मुकी घास हाती टोला, मुखी घास हाती टोला. काय भजनार तर साधिला, काय भजनार तर साधिला, काय भरमात साधिला, काय भरमात साधिला, काय भरमात साधिला, काय भरमात साधिला, साधिला. काय काय खाऊ घालते तर म्हणते वाढ वाढ त्याला का घरी मिळत का. असं करायचं नाही महाराज. एकदा कीर्तन झालं संदीप भाऊन मी असं वाट्यावर बसलो. मावशी म्हणले कसं काय झालं स्वयंपाक. म्हणलं तुमचा हातन जगन्नाथ. मग गप्पा सोक नाही सरपंच. तितक्या मला म्हणले घरी हेच खातात का. आता घरी का वाळून सिमिट आहे खायला. म्हणजे काही माणसं अशी असते. स्वयंपाक करायचा बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे, आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कोण मला अकल पाहिजे. सगळं जुळून आलं पाहिजे. कीर्तन करायचे पखवाजे चांगले पाहिजे. सगळ्यात हार्ड विषय म्हणजे पखवाजे मारा. हे पखवाज ऐकून येतो का पाहून येतो. हॅलो ऐकून येतो नाही, पाहून येतो. त्याला घासावं लागते मारा. सोपं नाही ते, आणि त्याला अधिष्ठान लागतं. श्रीगुरु तसे पाहिजे. काल एका पखवाजाला म्हणलो कसं वाजतात तुम्ही, कुठं शिकले. काही नाही म्हणले कुठंच नाही. डबा वाजता वाजता. डबा नाही, त्याला अधिष्ठान आहे. विठ्ठल महाराज म्हणजे चांगल्याच्या तालमीत तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे. पखवाज म्हणजे कीर्तन करायचा प्राण आहे. नंबर 2 गायक नीट पाहिजे. आपल्याला जे प्रमाण पाहिजे तेच म्हणावं. काल मी म्हणलं रंगणी रांगत गुलगुला बोलत, मागचं म्हातार म्हणलं रंगणी रांगत गंगुला बोलत. उपयोग नाही महाराज. पखवाजे चांगले, कीर्तनकार बी सूत्रबद्ध पाहिजे, आणि पुढं बसणारे माणसं तुमच्यासारखे पाहिजे. आता 2 वाजले तरी चल द्यायचं का. 12 वाजूस तर हात वर करा बरं सगळे. एकदा हात वर करा. कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटतंय, फक्त हात वर घ्या. सगळं वातावरण जुळून आलंय. आता लावणी मृदंग श्रुती टाळ, आणि एवढी जागा चांगली महाराज. कुठं चांगलं राहिले. 4 माणसं एका जागेवर बसले नीट बोलत नाहीत. 4 महिला नदीला धुणं घेऊन गेलं तर हरिपाठ म्हणल्याशिवाय राहत नाहीत इथल्या सोडून. आता एवढी जागा चांगली. सगळ्या जातीचे लोक एका आईच्या लेकराप्रमाणे ज्या जागेवर प्रेमाने नांदू शकतात त्या जागेचं नाव आहे पवित्र मैदान. आणि आपली शिकवणच गुरुजी ती आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम पावे, एकच धर्म मानसा आता तरी मानसा मानसा
त्याला शुद्ध पुण्य लागतं. पापी लोकाला परमार्थ आवडत नसतो. लाटणं मोडतं पण वाकत नाही, दगड शेवाळतू पण पाझरत नाही. काही माणसं मेले तरी त्यांना भक्तीचा गंध नाही. शुद्ध पाप आहे. ज्याच्या डोळ्यात कावीळ झाला का त्याला पांढरं पिवळं दिसते. ज्याच्या अंगात ताप आली का त्याला गोड कडू लागते. आणि ज्याच्या अंगात पाप शिरलं का त्याला परमार्थ कडू लागतो. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. परमार्थ सोपा नाही. नंतर सोहम या बोधावर आरूढवा. नंतर हे दोन्ही बोध गिळून टाका. ज्ञान गिळोनी दोन्ही बी घातकच बरं का. अज्ञान घातक आहे, ज्ञान घातक आहे. अज्ञान अज्ञान ज्ञान बी लय झालं की घातकच होतं. कारण जास्त ज्ञान आलं अहंकार झाला. आणि अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. तुका म्हणे वाया गेला. तुका म्हणे वाया. तुका म्हणे वाया गेला. तुका म्हणे वाया गेला. तुका म्हणे भाऊसाहेब पायात काटा मोडा. काय मोडा? काटा. त्यो काटा दुसऱ्या काट्याने काढा. उपकार कोण्या काट्याची? ज्याने काढा. मग ज्याने काढा त्यो खिशाला ठेवायचा का पायातला? दोन्ही बी नाही. कारण दोन्ही काटेची. अज्ञान घातक हे नवल नाही, ज्ञान सुद्धा घातक आहे. म्हणून ज्ञान गिळलं पाहिजे. काय करायचं? ज्ञानाने अज्ञान नाहीच करायचं. आणि नंतर ज्ञान सुद्धा देवाला म्हणायचं तू हो तुला नको ब्रह्मज्ञान. मी भक्त तू देव आईशे करी. जास्त ज्ञान राहिलं अहंकार झाला. आणि अहंकार झाला देव बाजूला गेला. आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. आधी या बोधावर जायचं मी ब्रह्म आहे. या बोध चांगला बोध आहे हा. नंतर सोहम ब्रह्म ते ब्रह्म मी आहे. चांगला बोध आहे. पण याच्यातच महाराज म्हणले राहायचं नाही. अहम वाग्या मी ब्रह्म आहे. सोहम वाग्या ते ब्रह्म मी आहे. आणि मग पुन्हा कोणती वारी सांगितली? प्रेमनगर वारी. म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीचं लक्षण आहे प्रेमनगर वारी. विठ्ठला प्रेम. आज लोकांकडे प्रेम राहिलं नाही. आणि प्रेम नाही तिथं समाधान नाही. खायला कमी आहे का? बोला बरं. पैसा कमी आहे का? बोला बरं. कपडे कमी आहेत का? बरं. प्रेम कमी आहे का? आज अवघड झाला महाराज. लोक घराघरामध्ये प्रेम राहिलं नाही. कारण काय झालं? वस्तूवर प्रेम करायलेत लोक का व्यक्तीवर करायलेत? बोला. वस्तू. लोक खरं सांगा पैशाचा वापर करावा का सांभाळ करावा? वापर. आणि माणसाचा लोक उरफट वागायले. पैशाचा सांभाळ करायलेत आणि माणसाचा वापर करायलेत. आणि इथंच प्रेम तुटल्या झालं. गेलेला पैसा कुठं बी मिळेल पण गेलेली व्यक्ती नाही मिळणार महाराज. माणसं प्रेम करा. आणि हे शिकवणारी ताकद म्हणजे कीर्तने महाराज. आज कीर्तन वाढले. मला सांगा पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाली? बोला बोला. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाली? पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे काही म्हणू नका. सगळं वाढ. परमार्थाची लांबी रुंदी वाढायली, खोली कमी होत चालली महाराज. प्रेम कमी होत चाललं. एक गायक एका गायकाला भेटला प्रेम वाढलं पाहिजे. वादक वादकाला भेटला प्रेम वाढलं पाहिजे. कीर्तनकार कीर्तनकाराला भेटला प्रेम वाढलं पाहिजे. तुमची आमची भेट झाली तर प्रेमामध्ये वाढ झाली पाहिजे. कारण परमार्थातलं सुख कमी होत नसतं, वाढत असतं. सुख घडो गाडी वाढू लागे. मगर नामे उपजे आवडी. सुख घडो गाडी वाढू लागे. त्याला मला उन्हात पुढे जाता इथंच बसा. म्हणजे जाताना पुन्हा मग आम्ही फायदा होतो 10-5 रुपये. मस्त माणसं. चला प्रेमनगर. आज लोकांना खायला भरपूर झालंय. पहिल्या काळात लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले?
आणि आता लय खायला अहो, काल एक जणांनी 17 धपाटे खाल्लीत. त्याला म्हणलं मरशील ना, ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे, गाव खातू का काय खातू म्हणलं. एक जणांनी एकादशीला इतका शाबू खाल्ला, शिकारल्यावर नाकातून शाबू आला. अवघड आहे मारा, खायला काळ चांगला आहे. पैसे लोकांकडे कमी आहेत का? लय पैसा झाला. ह्या जुन्या लोकांना विचारा महाराज, काम कमी, काम जास्त आणि पैसा कमी. आज बघा, काम कमी, भरपूर पैसा, माणसं समृद्ध झाली. इथं कोणी बी हात वर करा, माझ्याकडं मोबाईल नाही, आजचं नारळ पाकिट त्याला संदीप महाराजच्या हाताने. फक्त हात वर करा, माझ्याकडं मोबाईल नाही. कोणीच हात वर करीत नाही. आणि करू बी नका, मी महाराज आहे. मी नारळ पाकिट म्हणलं संदीप महाराज, पैसे नाही. विनोद सोडून द्या, पण आज माणसं समृद्ध आहेत. पैसा भरपूर आहे, खायला भरपूर आहे, कपडे भरपूर आहे. कमी काय? काहीच नाही, फक्त समाधान. आणि समाधानाची जागा फक्त कीर्तन. इथं बसा तुम्ही, अशा प्रतिकूल वातावरणामध्ये तुम्हाला उठ वाटायले का? अजिबात नाही, कारण याच्या इतकं समाधान जगात नाही. तेने सदा चित्ता गातो आबडी गोड तुझे नाम, तुझी माझा तुझी घनश्याम, गातो आबडी गातो अरे नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझं तन मन जान, तुझ्या पदी लागो माझं तन मन जान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. समाधान होई समाधान. आमचे टाळी वाजवा एकदा प्रकाश दादा करता शिष्ट मस्त मार. नाम तुझे घेता देवा प्रेम नगरावारी, प्रेम कम प्रेमाची वारी, सावध होऊनी. परमार्थ कशा करता? सावध होण्याकरता. सावध झालो हरीचे आलो जागरण. तुम्ही बघा, सगळे परमार्थातले आपण जागृतीचा संदेश देणारे आपण. आता जागरे जागल्या भाई, जागरे जागल्या भाई, आता जागला जागला भाई, आता जागला जागला भाई. शेत पिकले नवा खंड दोही. आता जागरे जागल्या भाई, जागरे जागल्या भाई, जागरे जागल्या भाई, जागरे जागल्या भाई. आता जागला जागला भाई, आता जागला जागला भाई, आता जागला जागला भाई, आता जागला जागला भाई. परमार्थ सावध होण्याकरता आहे म्हणा. सावध व्हा, नुसतं सावध होऊन गप्प बसू नका. भजनी लागा, भजन करायला लागा. पवित्र शरीर भगवंताने दिलं कशा करता? देवे दिला आणि पुन्हा नाही. बरं, पुन्हा हे मॉडेल मिळेल का नाही भरोसा नाही. पैसा गेला पुन्हा मिळेल, मित्र गेला पुन्हा मिळेल, प्लॉट गेला पुन्हा मिळेल, जमीन गेली पुन्हा मिळेल, बायको मेली कोण म्हणलं पुन्हा मिळेल. इकडे या बरं. तेव्हा काळ आता गेला महाराज. पहिले नवरदेव लय रुसत होते महाराज संदीप बुवा. कशामुळं? गाडेळीमुळं आणि ते रेडूमुळं. विठ्ठल बुवा, एका सासऱ्याने जावायला फोन केला, म्हणलं जावाई ती घडी दिली म्हणे लग्नामध्ये, पण ते रेडू राहायला घेऊन येऊ का? ते म्हणले नको नको, ह्याच रेडूचा आवाज कमी व्हायना. त्यो रेडू कुठे मेळ लागला नाही रेडूचा. काही नव्हतं झाल्यावर कळत देत महाराज. काल एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको तू कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जातील. कोमात गेली. आता नाही सुधरत. कीर्तनाला 4G नाही, कधी कधी 5G करावं लागतं. आता नाही महाराज, तो काळ गेला आता. पण तोंडातला शब्द गेला वापस येत, त्याला माफीच मागवा लागते. आता आम्ही कीर्तन करीत बोलता बोलता जर घसरलो, एखादा शब्द घसरला, त्याला एकच पर्याय, नाही तर मग बोलायच्या आधी विचार करायचा. पाय भरल्यावर नळापाशी जायचं का नळ दिसल्यावर पाय भरायचा? कसं करायचं? दोन्ही नाही करायचं, तसाच पाठवायचा. पाय भरला तर नळापाशी जायचं. उगा नळ दिसला म्हणून पाय भरवायचा नाही.
बोलण्याच्या आधी विचार करायचा. विचार तो वचन आधी धरून शुद्धी ठेवी आणि मग गेलंच ना एखादा शब्द, त्याला एकच पर्याय. समाज लय चांगला आहे महाराज. तुम्ही म्हणले ना महाराज झालं संपलो, पण लोकांना तेवढं सुद्धा जड जातो गुरुजी. तोंडातला शब्द गेला वापस येत नाही. दुधारी शस्त्र आहे ती. एकदा इज्जत गेली पुन्हा किती बी चांगुलपणाचं आव्हानला लोक स्वीकारित नाहीत. आणि एकदा हे शरीर गेलं पुन्हा भेटत नाही. आणि कोणाच करता आयुष्य थांबलेलं नाही. तुम्ही 10 वाजायची वाट बघतात, 12 वाजायची वाट बघतात. काहीला तर वाटतं एकदा माळ घातली की ज्ञानोबा फाट्यावच भेटावं. इतकं सोपं नाही. पहिली गोष्ट परमार्थ निर्माण होत नाही. झाला तर तो टिकत नाही. टिकला तर अंगावर बांधत नाही. अंगावर बांधला फलापर्यंत जात नाही. एक तर एखाद्याला लेकरू होत नाही. झालं तर ते जगत नाही. जगलं तर शाळा जात नाही. गेलं शाळा तर पास होत नाही. झालं पास तर नोकरी नाही. लागली नोकरी छोकरी नाही. मिळाली नांदत नाही. नांदती लेकरू नाही. परमार्थ सोपा नाही. हे माळा घालणं, गंध लावणं, फटे ओढणं हे परमार्थ नाही. हे बाह्य सोंगे. अंतकरणात भगवंताचा साक्षात्कार होणं हा खरा परमार्थ आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे आणि विठ्ठलची एक देखली. संसार किती जरी गेला पदरात काहीच पडणार नाही. त्याचं नाव संसार आहे. आणि मग ही संसाराची वारी कधी सरण? महाराज म्हणले 15व्या अध्यायाचं रूपक वाचा. संसाराची वारी सरती विठ्ठला. याची एके परी ज्ञानोबरायची याची एके परी रूपकाची कुसरी सारी तसे वारी संसाराची विठ्ठला. जीवाच्या 2 वाऱ्या, एक अहंकाराची वारी आणि दुसरी संसाराची वारी. आता देवाची वारी बघायची आपल्याला. देव कोणती वारी करतो? कोणती नाही, संतांची वारी. देव म्हणे ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा कृष्ण पक्षी तुझा निर्धारा ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा कृष्ण पक्षी तुझा निर्धारा भेटी देव वारी करतो. कोणाची? संताची. देव आळंदीला जातात. देव म्हणे ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा. आता इथं आळंदीला पंढरपूरला जाणारे माणसं हातवर करावं. सगळेच जातात, मला चांगलं माहिती आहे. फक्त तुम्हाला वाटतं आपण हातवर करावं त्यांनी काही विचारावं. आळंदी पंढरीची वारी करी जा महाराज. हो, पंढरीची वारी आहे माझ्या पंढरीशी जारे आल्यानो. आणि ते बी शरीर चांगलं आहे दादा तोवर जा. होय भाऊसाहेब महाराज, बरोबर आहे का नाही? दिवा इजल्यावर तेल टाकावं का इजण्याच्या आत? चोर निघून गेल्यावर जाग यावं का येण्याच्या आत? महापूर आल्यावर गाव सोडावं का सूचना आल्यावर? बरोबर. शिजल्यावर जाळ घालावं का शिजण्याच्या आत? आणि शिजल्यावर घातल्यावर काय होत? शिजल्यावर जाळ, शिजल्यावर जाळ, हाताचा
देव करतो संताची वारी. म्हणले मग संत कोणाची वारी करते? देवाची वारी. कोणा देवाची? पहिली गोष्ट पंढरीची आणि दुसरी गोष्ट जेजुरीची. नाथ महाराज म्हणले आमच्या परमार्थामध्ये जशी पंढरीची वारी आली तशी मल्हारीची वारी आली. अभंगाचं पहिलं चरण. मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 खंडोबाची वारी माझ्या खंडोबाची वारी खंडोबाची वारी माझ्या खंडोबाची वारी खंडोबाची वारी माझ्या खंडोबाची वारी वारी माझ्या खंडोबाची हे खंडोबाची वारी माझ्या खंडोबाची वारी वारी माझ्या खंडोबाची वारी खंडोबाची वारी माझ्या खंडोबाची वारी ए हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 मल्हारीची वारी वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची अरे वाह टाळी वाजव मस्त. वारी मल्हारीची वारी कशी करावी? अहम वाघ्या सोहम वाघ्या शब्दाकडे आपण लक्ष देत नाहीत बरं. मल्हारीची वारी म्हणजे सोपी नाही. अहम टाका आणि सोहम बी टाका. अहम मी ब्रह्म आहे हे बी सोडून द्या आणि ते ब्रह्म मी आहे हे बी सोडून द्या. अशी वारी करा. कोणती? प्रेमनगरा वारी. प्रेमाची वारी सांगितली. आणि आज लोकांकडे सगळं आहे फक्त प्रेम नाही. काय नाही? समाधान नाही म्हणजे काय नाही. प्रेम नाही म्हणून समाधान नाही. कारण प्रेमाशिवाय समाधान नाही. प्रेमाविना नाही प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान हे प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान समाधान समाधान. आधी अहम या बोधावर अनमोल तेरा जीवन भूमि गवारा है अनमोल तेरा जीवन भूमि गवारा है आयुष्य आयुष्य जाता है काळ जपत ऐसा जाता है बहार जपत सोहिताचा घोर वाहनी राहा श्री हरी सीताचा गोर बहार राहते हरी उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावी चरणी देव माता संदीप महाराज निवेदनाला असले म्हणजे मग पखवाजे नंबर 1. शहाणा सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. आणि त्याला कैवारी केलं ना पुन्हा जगात कोणाला कैवारी करायची गरज नाही. कारण त्याला हाक मारायची. द्रौपदीचं वस्त्र हरण झालं. हाक कोणाला मारली?
कोठे गुंतलासी द्वाराच्या राया वेळ गाजला कृष्णा धावरे लवकरी कृष्णा संकट पडले मारी आता शब्द हरी तू आमचा कै आले विघ्न म्हणून देव करा कैवारी. आणखीन इच्छा मुरळी पाहू नका, इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी वासनेचा संग धरू नका. आणि जे वासनेचे आहारी गेले जड भरत राजा गरबा गेला भरत राजा हरी गरबा गेला राजा हरी गरबा गेला भरत राजा हरी गरबा गेला हाताला वाजणे हाताला वाजणे जन्म घेणे लागे वाजणे तेथे झाले आगे हरी रूप तेथे झाले आगे हरी रूप. हे तर इच्छा हे कुमारी झाली, इच्छा आहे मला हे मिळावा ते मिळावा, जास्त इच्छा झाल्या आहेत तो माणूस दुःखी आहे. ज्ञानोबराय म्हणले त्याच्या ठिकाणी इच्छाच नाही तो सुखी आहे. जयाची आठाई पांडवा अपेक्षा नाही रे गावा सुखाशी चढावा जया अनपेक्ष सुचिर दक्ष. ज्याच्या इच्छा संपल्या म्हणून इच्छेच्या नादी लागू नका, म्हणजे वासनेच्या नादी लागू नका, इच्छा मुरळीस पाहू नका. आणि जर नादी लागले पडाल नरकद्वारी. मग काय करा, बोध बुद्धली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. आणि भगवान खंडेरायाला नैवेद्य कोणता द्या, आत्मनिवेदन भक्तीचं नैवेद्य. हरी आत्मनिवेदन भरी तरुणगा निमंतला हरी आत्मनिवेदन भरी तरुणगा निमंतला हरी आत्मनिवेदन भरी तरुणगा निमंतला हरी. वाटाळ करी क्या बात है. एका जनार्दनी खंडेराया त्यावरी कुंचा मावारी एका जनार्दनी खंडेराव त्यावर कुंचावारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. एका जनार्दनी खंडेराया त्यावरी कुंचावारी वा वा वा. एका जनार्दनी खंडेराया त्यावरी कुंचावारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हे सावध मोनी बजला देव सावध मोनी भजनी लागा हे सावध मोनी भजनी लागा वगरा. मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी वारी माझ्या टाळी वाजवा भजन नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः